या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संख्यांचे विस्तारित रूप म्हणजे काय आणि ते कसं लिहायचं हे शिकणार आहोत। स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये संख्याच्या विस्तारित रूपावर नेहमी प्रश्न विचारले जातात। तर आता संख्यांचं विस्तारित रूप शिकताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की संख्येतील अंकांची स्थानिक किंमत ही आपल्याला काढता आली पाहिजे। तर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीवरचा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण माहिती दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामधलाही फरक समजून येईल। तर आता इथं आपण स्थानिक किंमत कशी काढायची ते पण शिकणार आहोत। बघा इथं ही संख्या दिलेली आहे। तर आपल्याला माहिती आहे कुठलीही संख्या वाचताना काय करायचं, तर उजव्या बाजूने एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज दशाब्ज इथपर्यंतच्या संख्या वाचायचं आपण शिकलो होतो। त्याचप्रमाणे आपण बघा ही संख्या वाचताना एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजे 10,000 पर्यंत ही संख्या आहे। तर ही संख्या कशी वाचायची, 85,235 अशा प्रकारे ही संख्या आहे। आपल्याला माहिती आहे आपण एकक आणि दशक एकत्र वाचतो, शतकला शे म्हणतो, 1000 स्थानी 5 आहे आणि 10,000 स्थानी 85 आहे म्हणजेच आपण त्याला एकत्रितपणे 85,235 अशा प्रकारे ही संख्या आपण वाचतो। तर आता बघा या संख्येमध्ये 8 ची स्थानिक किंमत काय आहे। तर स्थानिक किंमत काढताना आपल्याला काय करायचं आहे, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 8 च्या उजव्या बाजूला जेवढे काही अंक आहेत त्या अंकाच्या जागी काय करायचं, 0 ठेवून द्यायचं। तर आपल्याला 8 ची स्थानिक किंमत मिळते। 8 च्या उजव्या बाजूला बघा 5 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 5 आहे म्हणजे 1 2 3 4 अंक आहेत। म्हणजे आपण काय करायचं, 8 च्या उजव्या बाजूला 1 2 3 4 या सर्व अंकाच्या जागी 0 ठेवून द्यायचं। ती मग 8 ची स्थानिक किंमत असेल। म्हणजेच 8 1 2 3 4 4 शून्य द्यायचे, 1 2 3 आणि 4 शून्य म्हणजेच 8 ची स्थानिक किंमत किती झाली, एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजेच 80,000 ही 8 ची स्थानिक किंमत झाली। आता बघा 5 ची स्थानिक किंमत, हे 5 यामध्ये 2 5 आहेत, यालाच आपण काय म्हणतो की हे उजव्या बाजूचं 5 आहे आणि हे डाव्या बाजूचं 5। बऱ्याच वेळेस आपल्याला उजव्या बाजूचं 5 आणि डाव्या बाजूचं 5 असं प्रश्नामध्ये उल्लेख आलेला असतो, त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की हे 5 उजव्या बाजूचं आहे, हे डाव्या बाजूचं। तर आता आपण बघू 8 नंतर या 5 ची स्थानिक किंमत काय आहे। तर 5 च्या पुढे किती अंक आहेत, 1 2 3 म्हणजे किती शून्य द्यायचे, 3 शून्य द्यायचे। 5 लिहिलं इथं। त्यानंतर 1 2 3 म्हणजे 2 3 आणि 5 च्या जागी काय करायचं, आपल्याला 0 लिहून टाकायचं। ही झाली 5 ची स्थानिक किंमत। मग 5 ची स्थानिक किंमत किती झाली, एकक दशक शतक हजार 5000 ही 5 ची स्थानिक किंमत झाली। यानंतर बघा 2 ची स्थानिक किंमत, 2 लिहिलं। त्यानंतर 2 च्या उजव्या बाजूला किती अंक आहेत, 3 आणि 5 म्हणजे किती शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे, बरोबर। 2 ची स्थानिक किंमत किती झाली, 200। आता 3 ची स्थानिक किंमत, 3 लिहिलं इथं। 3 च्या उजव्या बाजूला एकच अंक आहे म्हणून आपल्याला शून्य किती द्यायचे, इथं एकच शून्य द्यायचा म्हणजे 30 ही 3 ची स्थानिक किंमत आहे। आता 5 ची स्थानिक किंमत, कोणतं 5, उजव्या बाजूचं 5। डाव्या बाजूच्या 5 ची स्थानिक किंमत किती आहे, 5000 आहे। तर आता उजव्या बाजूचे 5 आहे त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे, ते एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 5च आहे। अशा प्रकारे आपल्याला स्थानिक किंमत काढायची। स्थानिक किंमत काढताना काय करायचं, सगळ्यात सोपी पद्धत बघा, 8 ची स्थानिक किंमत काढताना आपण काय केलं, 8 च्या पुढे जेवढे अंक आहेत त्या जागी 0 लिहून टाकलं, उत्तर आलं। 5 ची स्थानिक किंमत काढताना 1 2 3 अंक होते 5 च्या पुढे, 0 देऊन टाकलं 3, उत्तर आलं 5000। 2 ची स्थानिक किंमत काढताना 2 शून्य पुढे दिले कारण 2 अंक आहेत 2 च्या पुढे, मग उत्तर आलं 200। 3 ची स्थानिक किंमत फक्त 5च पुढे आहे म्हणून म्हणजे 5 ला काय केलं आपण, 0 केलं, तर 30 ही 3 ची स्थानिक किंमत आली। 5 ची स्थानिक किंमत एकक स्थानी आहे। एकक स्थानी असणाऱ्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत ही तीच असते जी दर्शनी किंमत असते। दर्शनी किंमत म्हणजे काय, जी दिसते ती। 5 ची दर्शनी किंमत 5च, तसंच 5 ची स्थानिक किंमतही 5च झाली। आता बघूया एक महत्त्वाचा नियम, संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज म्हणजे संख्येमध्ये अंक कोणकोणते आहेत, 8 5 2 3 5। संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज, आता या संख्येतील सर्व अंक हे झाले 5
एकूण 5 अंक आहेत आणि त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज. स्थानिक किमती कोणत्या आहेत? हे आहेत 80,000, 5,000, 200, 30 आणि 5. या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजेच ती संख्या असते. म्हणजे काय? तर 85,235 बरोबर 80,000 अधिक 5,000 अधिक 200 अधिक 30 अधिक 5. म्हणजे या संख्येमधील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज म्हणजे काय असते? ती संख्या स्वतः असते. म्हणजे ही संख्या म्हणजे काय? तर हे सर्व आपण बेरीज केल्यानंतर ही संख्या येणार आहे. म्हणून 80,000 अधिक 5,000 अधिक 200 अधिक 30 अधिक 5 बरोबर 85,235. म्हणजे या संख्येमधील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत इथं लिहिली आणि त्यांची बेरीज केली तेव्हा ती संख्या स्वतः असते त्याचं उत्तर. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला विस्तारित रूप म्हणजे काय ही संकल्पना आता समजली असेल तर ती लक्षात ठेवायची. बघा आता पुढचा प्रश्न आहे 3625. 3625 चे विस्तारित रूप लिहा. बघा 3625 तर आपण हे कसं वाचलं? एकक, दशक, शतक, हजार. एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 2 आहे, म्हणजे आपण एकत्रित वाचतो 25. शतक स्थानी 6 आहे, मग त्याला कसं वाचायचं? शे असं वाचायचं. 625. आणि 3000 स्थानी आहे म्हणून त्याला कसं वाचतो आपण? 3000. 3625 ही संख्या आहे. तर या संख्येचं विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे. तर आपण आता याचं विस्तारित रूप लिहिणार आहोत. एखाद्या संख्येचं विस्तारित रूप म्हणजे काय असतं? एखाद्या संख्येचं विस्तारित रूप म्हणजे काय असतं ते आपण आता पाहिलेलं आहे. बघा संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज म्हणजे त्याचं विस्तारित रूप असतं. बघा आता मग याच्यामध्ये कोणकोणते अंक आहेत? 3 आहे, 6 आहे, 2 आहे आणि 5 आहे. म्हणजे 3 ची स्थानिक किंमत अधिक 6 ची स्थानिक किंमत अधिक 2 ची स्थानिक किंमत अधिक 5 ची स्थानिक किंमत. या सर्व स्थानिक किमतींची बेरीज केली की आपल्याला तीच संख्या भेटते. पण जेव्हा आपण अशा प्रकारे लिहितो बेरजेच्या स्वरूपात, स्थानिक किमतींच्या बेरजेच्या स्वरूपात, तेव्हा ते रूप असतं ते विस्तारित रूप असतं त्या संख्येचं. म्हणजे बघा आता 3 ची स्थानिक किंमत आपण इथं लिहू. 3 लिहिलं. 3 च्या उजव्या बाजूला 1 2 3 अंक आहेत, मग किती शून्य द्यायचे? 1 2 3 आपल्याला माहिती आहे. अधिक 6 लिहिलं. आता आपल्याला 6 ची स्थानिक किंमत लिहायची. 1 आणि 2 अंक आहेत 6 च्या उजव्या बाजूला, मग आपण किती शून्य द्यायचे इथं? म्हणजे 2 आणि 5 ला काय करायचं? शून्य करून टाकायचं. बरोबर. अधिक आता 2 ची स्थानिक किंमत 2 लिहिलं. 2 च्या उजव्या बाजूला फक्त 5च आहे म्हणजे एकच अंक आहे, तर आपण एकच शून्य द्यायचा. अधिक 5 एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत 5च असणार आहे. हे झालं 3625चं विस्तारित रूप. अशा प्रकारे आपण विस्तारित रूप लिहू शकतो. आता बघा ही संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. दशहजार म्हणजे 81,317 अशा प्रकारे आपण वाचू शकतो. 17 एकत्रित वाचायचं. शेच्या जागी 3 आहे म्हणजे शतक स्थानी 3 आहे, तर 3 ला शे वाचायचं आणि 81,000 हे एकत्रित वाचायचं. अशा प्रकारे आपल्याला वाचनाचा सराव होऊ शकतो. बघा याचं आता विस्तारित रूप लिहायचं. आपण काय करायचं? यामध्ये असलेल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज अशा प्रकारे, ते म्हणजे काय असतं? विस्तारित रूप. आता बघा 8 हा अंक आहे, त्याची स्थानिक किंमत या संख्येमध्ये किती आहे? तर त्याच्या उजव्या बाजूला जेवढ्या काही अंक आहेत तेवढ्यांना शून्य करायचं. 1 2 3 4 अंक आहेत, मग किती शून्य द्यायचे? 1 2 3 आणि 4 अधिक. बरोबर. 8 लिहिला जशास तसा. त्याची स्थानिक किंमत काढण्यासाठी 1 2 3 4 अंक होते म्हणून 1 2 3 4 शून्य दिले. त्यानंतर 1 ची हे डाव्या बाजूचे 1 आहे आणि हे उजव्या बाजूचे 1 आहे, लक्षात ठेवा. 1 लिहिलं. 1 च्या उजव्या बाजूला 3 आहे, 1 आहे आणि 7 आहे, म्हणजेच 3 अंक आहेत एकूण 1 2 3 असे. मग आपण 3 शून्य दिले. 1 2 3 म्हणजेच बघा 8 ची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. म्हणजे 8 ची स्थानिक किंमत 80,000 आहे. 1 ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार 1000 आहे. अधिक 3 ची स्थानिक किंमत बघा 3 1 आणि 2. आता शून्य किती द्यायचे? 3 च्या उजव्या बाजूला 1 आणि 7 आहे म्हणजे 2 अंक आहेत, तर शून्य किती द्यायचे? आपण 2च द्यायचे. 300 ही 3 ची स्थानिक किंमत आहे. अधिक
आता 1 ची स्थानिक किंमत बघा, 1 उजव्या बाजूला 7 आहे, म्हणजे एक अंक आहे, कोणताही अंक असू द्या, त्याला काय करायचं, 0 करून टाकायचं. मग 0 लिहिलं 7च्या जागी. 10 ही 1 ची स्थानिक किंमत झाली, अधिक एकक स्थानी 7 आहे, 7 ची स्थानिक किंमत ही 7च राहणार. एकक स्थानी असणाऱ्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत ही तीच असते, म्हणजे दर्शनी किंमत जी दिसते ती 7 दिसते आपल्याला, 7च राहणार किंमत. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न काय आहे. स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत. पुढील मांडणीने तयार होणारी संख्या लिहा. म्हणजे ही मांडणी आहे 8000 अधिक 400 अधिक 20 अधिक 0. या मांडणीने तयार होणारी संख्या लिहायची. तर आपण आता कशा प्रकारे ही संख्या लिहू. बघा 8400 आपण कशा प्रकारे वाचतो, 8400 अधिक 20 आहे अधिक 0. हे बघा आपण या ठिकाणी अधिक 0 कितीही लिहिलं, एखाद्या संख्येमध्ये किती वेळेस 0 मिक्स केलं तर काही चेंज होतो का त्या संख्येमध्ये, काही बदल होतो का, काहीच बदल होत नाही. एखाद्या संख्येमध्ये आपण किती वेळाही 0 मिक्स केलं किंवा 0 त्याच्यामध्ये ॲड केलं, 0 त्याच्यामध्ये बेरीज केली, तरीही काही चेंज होतो का, काहीच चेंज होत नाही. त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. किती वेळा 0 ॲड केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा 8420 सरळ सरळ वाचन आहे, 8420. तर संख्या काय तयार होईल, लिहिताना आपण कशी लिहायची संख्या. तर बघा आपल्याला माहिती आहे विस्तारित रूप. आता हे विस्तारित रूप दिलेलं आहे. विस्तारित रूप म्हणजे काय असतं, तर त्या संख्येमधील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज असते. म्हणजे हे काय आहे, त्या संख्येमधील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आहे. बरोबर. मग आपण काय करू, एका पद्धतीने इथं 8000 लिहू, 400 लिहू, 20 लिहू. 0 लिहिण्याची गरज आहे का, त्याच्यामध्ये ॲड केलं काही फरक पडतो का, नाही. 0ला 0 राहील, 0 0 अधिक 2 2 राहील, 0 अधिक 4 4, 8मध्ये 8च. 8420 अशी संख्या तयार होईल. तर बघा जेव्हा आपण ही संख्या वाचतो 8400 अधिक 20, सरळ सरळ 8420 अशी संख्या आपल्याला डायरेक्ट लिहून जाते. तर आपल्याला सरावाने या गोष्टी अगदी सहजपणे सोडवता येणार आहेत. तर आपण काय केलं, या ठिकाणी एका संख्येचं विस्तारित रूप, मग ती संख्या आपण काढली. कोणती संख्या, 8420 ही संख्या आहे. या संख्येचं विस्तारित रूप आपल्याला इथं दिलं होतं. बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं, आधी संख्या देतात, मग अशा आपण काय केलं, संख्या घेतली, त्यानंतर त्यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत इथं लिहित गेलो. आता इथं काय केलंय, विस्तारित रूप आधी दिले आणि सांगितले संख्या काढा, संख्या कोणती आहे ती असं ओळखा म्हणून सांगितले. मग आपल्याला दोन्ही पद्धतीने संख्या काढता आली पाहिजे, विस्तारित रूप काढता आलं पाहिजे. तर आता 8000 अधिक 400 अधिक 20 अधिक 0 याचं काय करायचं, तर याची बेरीज करायची. बेरीज केली म्हणजे ती संख्या उत्तर येत असते, हे लक्षात ठेवायचं. विस्तारित रूपची कधीही बेरीज केली की आपल्याला संख्या भेटते. जेव्हा असा प्रश्न येईल की संख्या ओळखा आणि विस्तारित रूप दिलेले असेल, सरळ सगळ्यांची बेरीज करायची, आलेलं उत्तर हे आपलं ती संख्या असेल. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा पुढचा प्रश्न. स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहे. 6 एकक 3 दशक 4 शतक व 7000 यांनी बनणारी संख्या कोणती. तर आपल्याला एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज हे पाठच करावं लागणार आहे. आणि तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे, तुमचा पाठही झाला असेल आतापर्यंत. तर आता एखादी संख्या आपल्याला वाचताना उजव्या बाजूने एकक दशक शतक हजार दशहजार अशा प्रकारे आपल्याला वाचायचे असते. तर इथं काय दिले बघा, 6 एकक. मग आता एकक स्थान आपण कुठल्या बाजूने मोजतो, उजव्या का डाव्या. आता समजा ही संख्या आहे, याच्यामध्ये एकक स्थान कोणतं आहे, 8420 ही संख्या आहे. एकक स्थान कोणतं आहे, 0 आहे. दशक स्थान 2 आहे, शतक स्थान 4 आणि हजार स्थान 8 आहे. तर इथं बघा आता एकक स्थानी कोणतं दिलंय, 6. मग इथं मी 6 लिहितो जसं तसं. बरोबर. एकक स्थानी बरोबर. दशक स्थानी काय दिलं, 3 दशक. मग आता 3 इथं लिहू का, 6च्या डाव्या बाजूला. बरोबर. म्हणजे काय राहील, दशक. 4 शतक. मग सरळ सरळ 4 कुठे लिहायचं, एकक दशक शतक, हे शतक झालं 4. आणि 7000. बरोबर. 7000
यांनी बनणारी संख्या कोणती? तर संख्या आपली बनलेली आहे बघा. आता वाचायचं कसं? 7400. तुम्हाला सांगितलं होतं शतकला शतक म्हणून न वाचता शे असं वाचायचं. शतकला काय वाचायचं? शे. 7436. 36 एकदाच वाचायचं, 3 आणि 6 वेगळं वाचण्याची गरज नाही. 7436 ही आपली संख्या बनलेली आहे. अशा प्रकारे बघा 6 एकक, 3 दशक, 4 शतक व 7000 यातून आपल्याला 7436 ही संख्या बनलेली आहे. तर आता पुढचा प्रश्न, 35000, 15 शतक, 20 दशक, 12 एकक यापासून बनणारी संख्या कोणती? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. 35000, 15 शतक, 20 दशक आणि 12 एकक. आता बघा आपण काय करायचं, इथं तर आपण सहजपणे लिहून टाकलं, आपण डायरेक्ट इथं लिहू शकलो. तर इथं लिहिताना एक थोडी वेगळी मेथड आपल्याला यूज करायची आहे बघा. 6 एकक. आता एकक, दशक, शतक यासाठी तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो बघा. हा चार्ट बघा सगळ्यांनी. यामध्ये 1 म्हणजे एकक, 10 म्हणजे दशक, 100 म्हणजे शतक, 1000 म्हणजे हजार. अशा प्रकारे जेव्हा आपण 1 मध्ये 000 ॲड करत जातोय तेव्हा काय होतंय? 1ची स्थानिक किंमत बदलत चालली. 1 एकक स्थानी आहे, 10 मध्ये 1 दशक स्थानी आहे, म्हणजेच 1ची स्थानिक किंमत किती झाली? 10. 1ची स्थानिक किंमत किती झाली? तर 100. एकक, दशक, शतक. बरोबर, म्हणजे इथं 1 100 मध्ये कोणत्या स्थानी आहे? शतक स्थानी आहे. बरोबर, एकक, दशक, शतक, म्हणून 1ची स्थानिक किंमत 100 झाली. इथं बघा 1000 मध्ये एकक, दशक, शतक, हजार, तर 1000 स्थानी आहे, म्हणून 1ची स्थानिक किंमत किती झाली? 1000. अशा प्रकारे 1 आणि 0 यातून 10 अब्जापर्यंतच्या संख्या तयार झालेल्या आहेत. 1 आणि 0 यातून 10 अब्जापर्यंतच्या संख्या तयार झालेल्या आहेत. तर त्या कशा तयार झाल्या हे आपण आता इथं बघूया. 1, 10, 100, 1000 याच्यामध्ये काय करत गेलो आपण? 1 1 0 ॲड करत गेलो, म्हणजे एक एक स्थान याच्यामध्ये वाढत जाते. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज आणि दशाब्ज इथपर्यंत. तर आता संख्या वाचतानाची पण रिव्हिजन आपल्याला इथं होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे एकक दशक एकत्रित वाचायचं असतं. एकक दशकचा एक गट, शतकचा एक गट, हजार दशहजारचा एक गट करायचा, लक्ष दशलक्षचा एकच गट करायचा, त्याला लाख असं वाचायचं, कोटी दशकोटीला एकदाच कोटी वाचायचं, अब्ज दशाब्जला पण एकदाच अब्ज वाचायचं, फक्त शतकला शे वाचायचं. अशा प्रकारे बघा आता या ठिकाणी जेव्हा लक्षात ठेवा, आता फक्त 1 ते 1000 पर्यंत जरी आपण लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण आपल्याला विस्तारित रूपामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. बघा 1 म्हणजे काय? एकक. 10 दशक, 100 म्हणजे शतक, म्हणजे बघा इथं शतक स्थानी 1 आहे, म्हणून या 1ची स्थानिक किंमत किती आहे? शतक. पण असं पण होऊ शकतं की आता इथं 1 दिले, 1 वर 1 शून्य वाढवला, 2 3 4 असे शून्य आपण वाढवत गेलो. जर इथं 2 असतं तर काय झालं असतं? आपण त्याला काय म्हणलो असतो? एकक म्हणलो इथं आपण याला. तर इथं काय झालं असतं? एक एकक आहे आत्ता, 2 असतं तर 2 एकक झालं असतं. इथं दशक आहे तर तिथं 2 दशक झालं असतं. इथं शतक आहे तर तिथं 2 शतक झालं असतं. इथं हजार आहे, हजार म्हणजे काय? 1000. इथं 1000 आहे म्हणजे इथं 2000 झालं असतं. समजा इथं जर 2 असता तर आता आपण इथं बघूया 35000, 15 शतक, 20 दशक आणि 12 एकक. बघा इथं 12 एकक सांगितले. पहिल्यांदा आपण काय करू? 12 एकक काढून घेऊया. 12 एकक म्हणजे काय? 12 एकक बरोबर काय? तर बघा इथं बघा एकक म्हणजे काय? एकक म्हणजे काय आहे? एकक बघा इथं 1 आहे, बरोबर. 12 एकक म्हणजे काय? 12 गुणिले 1 बरोबर किती? 12 एके 12, बरोबर. आता बघा 20 दशक, इथं काय दिले? 20 दशक. बरोबर काय करावं लागेल आपल्याला? आता इथं 20 गुणिले
दशक म्हणजे काय सांगा आता. दशक म्हणजे तुम्हाला सांगितलंय 1 ते 1000 पर्यंत जरी पाठ ठेवलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. 1 म्हणजे एकक, 10 दशक, शतक, हजार, अशा प्रकारे बघा 20 दशक सांगितलं. इथं 1 आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं 1 एकक म्हणायची गरज नाही किंवा 1 दशक असं म्हणायची गरज नाही. आपण सरळ सरळ त्याला काय केलं, एकक, दशक, शतक असं म्हणलंय. पण आता इथं काय सांगितलंय 20 दशक म्हणजे बघा दशक म्हणजे काय 10, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग 20 दशक म्हणजे काय 20 गुणिले 10. बरोबर उत्तर किती, तर तुम्ही 20 गुणिले 10 याचा गुणाकार फास्टमध्ये कसा करणार, 20चा आणि 10चा गुणाकार करायचा का, तर नाही 2 आणि 1चा गुणाकार करायचा. बेके बे, आणि यामध्ये जेवढे शून्य असतील मग इथं 2 4 किती असू द्या तुम्ही डायरेक्ट शून्य इथं लिहून टाकायचे. आता बघा इथे किती शून्य आहेत, 1 आणि 2. अशा प्रकारे फास्टमध्ये गुणाकार करायचा. 20 गुणिले 10 बरोबर किती 200. तर आपल्याला 20चा पाठ असेल 20 10 200 असं पण आपण करू शकतो. फक्त आपल्याला 0 आणि 1 याबाबतच्या गुणाकाराची ट्रिक समजावी यासाठी ते सांगितलेले आहे. बघा आता 20 दशकची किंमत काढली आपण, किती झाली 200. आता 15 शतक, 15 शतक बरोबर किती असेल 15 गुणिले किती, शतक म्हणजे किती बघा इथं 100 बरोबर. मग आपण काय करायचं 15 शतक, आपल्या आता हे 1 शतक बरोबर किती 100 आहे. तर आपल्याला 15 शतक पाहिजेत, तर किती कसं करावं लागेल आपल्याला 15 गुणिले 100 करावं लागेल बरोबर. आता गुणाकार कसा करायचा फास्टमध्ये याचा, 15 गुणिले 100 करत बसायचं का, तर सरळ सरळ 15 गुणिले 1 करायचं. 15 1 15. शून्य किती आहे तिथं दोन्ही बाजूला, जेवढे शून्य असतील तेवढे इकडं लिहून टाकायचे. इकडं तर शून्य नाही, इकडं 2 शून्य आहेत, मग 2 शून्य लिहिले. हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे फास्टमध्ये गुणाकार करायचा. एकक दशक शतक हजार 1500 उत्तर आलं. 15 शतकची किंमत किती आली 1500. आता या ठिकाणी बघा 35,000, 35,000, 35,000 बरोबर कसं लिहायचं 35,000. 1000 म्हणजे किती, कसं लिहिलं इथे 1000, 1 वर 3 शून्य. 35,000 बरोबर 35 गुणिले 1000 बरोबर. बघा इथं 1000 कसं आहे, 1 वर 3 शून्य दिलेत. हे किती आहे 1000 आहे आणि आपल्याला किती हजार पाहिजेत 35,000. मग 35 गुणिले 1000 करायचं, 1 वर 3 शून्य बरोबर. उत्तर किती येईल 35 गुणिले 1000 करायचं का. आता उत्तर काढताना सरळ सरळ 35 गुणिले 1 करायचं. 35 एके किती 35 एके 35च, आणि शून्य किती आहेत बघा इथं 1 2 3. इकडे आहे का शून्य, नाही. मग एकूण किती शून्य द्यायचे 35च्या समोर 3 शून्य. 1 2 3, 1 2 3. उत्तर काय आलं एकक दशक शतक हजार दश हजार, म्हणजेच 35,000 ही या ठिकाणी याची किंमत आली. समजलं का. आता आपल्याला काय करायचंय तर याचं विस्तारित रूप लिहायचं. विस्तारित रूप लिहिल्यानंतर काय होईल त्याची बेरीज करायची आणि आपल्याला ती संख्या भेटणार आहे बरोबर. विस्तारित रूप लिहून आपल्याला बघा आता विस्तारित रूप कसं लिहू आपण त्या संख्येचं जी आपल्याला संख्या पाहिजे. इथं 35,000 आहे, अधिक 1500 अधिक 200 अधिक 12. बघा ही ती संख्या आहे का जी आपल्याला पाहिजे, तर ती संख्या नाही आहे. त्या संख्येचं विस्तारित रूप आहे. तर आपल्याला काय विचारलंय यापासून बनणारी संख्या कोणती. तर आता संख्या कशी काढायची, तर या सर्वांची बेरीज करायची विस्तारित रूपाची, जे की बेरजेच्या स्वरूपातच असतं विस्तारित रूप. त्याचे आपल्याला काय करायचे फक्त उत्तर काढायचं बेरीज करून. बघा 35,000 अधिक 1500. बघा इथं या शून्याच्या खाली शून्य आलाच पाहिजे. मग इथून लिहायचं 200. मग आता 0 0 2 अशा प्रकारे लिहू आपण तुम्हाला समजण्यासाठी. आता एकक स्थानी काय आहे 2, दशक स्थानी काय आहे 1. अशा प्रकारे आपण लिहिलेले आहे. आता बेरीज करायची. 0 अधिक 0 अधिक 0 2 2. इथं 1 0 0 0 अधिक 1 बरोबर किती 1च. 5 अधिक 2 7. 5 अधिक 1 बरोबर किती 6.
आणि इथं 3, तीनच लिहायचं. अशा प्रकारे 36,712 ही संख्या आपल्याला भेटलेली.